तर संसदेत कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। भाषेवरून सुजय विखेंनी लंकेंवर केलेल्या टीकेचा पवारांनी समाचार घेतलेला आहे। निलेश लंके हे प्रश्न मांडणार आहेत आणि ते प्रश्न पंतप्रधानांना समजतील असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। लोकांना भाषेची चिंता करण्याचं कारण नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे। पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठीत सुद्धा बोललो। तुमच्या भाषणाचं शब्दाच्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिचं भाषांतर होतं। त्यामुळे निलेश लंके या जिल्ह्याच्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील, ते प्रधानमंत्र्यांच्यापर्यंत जातील आणि ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये सगळ्या भाषा समजणाऱ्या लोकांना कळतील। त्या भाषेची चिंता करायचं कारण नाही।